कांद्याचा प्रश्न महाराष्ट्रात गाजतोय. धनंजय मुंडे केंद्रीय मंत्र्यांना भेटायला गेले दिल्लीला, पण त्यापूर्वीच फडणवीसांनी जपानमधून बोलणी केली आणि प्रश्नही सोडला. खरं तर ही जी राष्ट्रवादीचा जो ग्रुप जेव्हा या सत्तेमध्ये सहभागी झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही विकासासाठी चाललेलो. आता हा विकास नेमका त्यांचा स्वतःचा होता का या राज्याच्या शेतकऱ्यांचा होता हे कळायला आता खऱ्या अर्थानं मार्ग आता सगळ्यांना कळलेला आहे. खऱ्या अर्थानं स्वतःला वाचवण्यासाठी हे सत्तेत गेलेत. शेतकऱ्यांसाठी किंवा राज्याच्या तरुणांसाठी किंवा महागाई कमी करण्यासाठी हे गेलेले नाहीत. स्वतःचा विकास करण्यासाठी गेलेत हे आता सिद्ध झालेलं आहे. जे आता सांगतात की कांदा आता केंद्र सरकार खरेदी करेल, नाफेडच्या माध्यमातून करेल. मग माझा सवाल असा आहे माझ्या मित्राला, जपानवरून बोलतात आहेत म्हणून, की केंद्र सरकारनेच 40% निर्यात शुल्क त्या ठिकाणी लावलेलं आहे. मग केंद्र सरकारला सांगून 40% निर्यात शुल्क का कमी केला नाही? एकीकडे नाफेडनी मागच्या काळातही कांदा घेतलेला नाही. ज्यावेळेस कांद्याचा प्रश्न महाराष्ट्रात उभा झाला, नाफेडनी ना तूर घेतली, ना चना घेतला, ना कापूस घेतला. आणि त्यामुळे शेतकऱ्यांची जी काही आर्थिक परिस्थिती कमजोर करण्याचं काम सातत्यानं भाजप प्रणित व्यवस्था करते आहे. याचं उत्तर भाजपला आणि राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारला द्यावं लागणार आहे. या पद्धतीनं गोल गोल इत्ता पाणी ही जी काही भाजपची प्रणाली आहे आणि शेतकऱ्यांना सातत्यानं गुमराह करण्याचं, त्यांची दिशाभूल करण्याचं पाप जे बीजेपी करताय त्याचं उत्तर शेतकऱ्यांना बीजेपीला द्यावं लागणार आहे. आज कांदा हा नाशिवंत आहे. शेतकऱ्यांच्या उरावर, जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केंद्रातल्या सरकारने 40% निर्यात शुल्क लावून केला. तो कांदा आता त्यांनी ऑक्शन बंद करून टाकलेत. कांदा जो खराब होणार आहे त्याचे पैसे काय देणार आहेत का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले, ज्याला शेतकरीच कळला नाही, ज्या या देशातला अन्नदाताच कळला नाही. ज्या प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणालेत, खालिस्तानी म्हणालेत, आंदोलनजीवी म्हणालेत, या भाजपच्या केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या सरकारकडून काही आता शेतकऱ्यांच्या अपेक्षाच राहिल्या नाहीत. पण शेतकरी पेटून उठला तर भाजपची ही सत्तेची मस्ती ही आता उतरवल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. धान उत्पादकांचे गेल्या 4 महिन्यापासून धानाचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही. का व्याजासकट देणार आहे? शेती हंगाम सुरू आहे, शेती हंगामाला पैसे लागतात शेतकऱ्यांना. पण सरकार शेतकऱ्यांशी गंमत जम्मत करत आहे. ही गंमत जम्मत भाजपला आणि सत्तेमध्ये बसलेल्या या मस्तीखोरांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. अशी परिस्थिती आज राज्यामध्ये आहे. कृषी मंत्री दिल्लीत गेले असताना या विषयावर बोलायला फडणवीस तिकडून बोलले. आलबेल नाही असं वाटतंय दोन्ही या महाराष्ट्राच्या पहिलेची ईडीचं आणि आता एड्याचं असं जे सरकार आहे, हे सरकार जनतेसाठी नाही, हे स्वतःच्या सत्तेच्या मस्तीसाठी या सरकारमध्ये आहेत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 2 उपमुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर डोळा लावून बसलेले आहेत आणि म्हणून हे सत्तेची मस्ती करणारं हे राज्यातलं पहिलेचं ईडीचं आणि एड्याचं आताचं सरकार हे आपल्याला पाहायला मिळतं. दादा भुसेने म्हटलं की 1-2 महिने कांदा तुम्ही खाल्लं नाही तर काय फरक पडणार आहे थोडे महागाई? मी तुम्हाला सांगतो की इतके विद्वान या सरकारमध्ये मंत्री आहेत, म्हणजे हे सरकारच तसं आहे. यांच्या विद्वत्तेला कोणीच आता म्हणजे कोणीच लागू शकत नाही अशी परिस्थिती आज आहे. हे लोकांना स्वतःच, कारण की नरेंद्र मोदी ज्यावेळेस या देशामध्ये महामारी कोरोनाच्या रूपाने आली तर डॉक्टरांना औषध सांगायची गरज नव्हती, मोदीच सांगायचे. ते डॉक्टरेट पण आहेत, डॉक्टर किंवा त्यांनी सगळेच कोर्सेस केलेले आहेत. तशासारखे राज्याचे मंत्री आहेत, त्यांचेच अनुयायी आहेत. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या फालतू गोष्टी सांगून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम राज्यातले माजी कृषी मंत्री, आताचे मंत्री देत असतील तर या सरकारमध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला आता स्पष्ट होतं. त्याच्यामुळे या सगळ्या
मंत्र्यांच्या बद्दल किंवा राज्याच्या सरकारच्या बद्दल किंवा केंद्राच्या सरकारबद्दल बोलायला आता काहीच राहिलेलं नाही, कारण की यांनी सगळ्या देशाचं राज्याचं सत्यानाश करून ठेवलेलं आहे, प्रत्येक स्तराचं करून ठेवलेलं आहे. काल आपण पटवाऱ्याच्या नोकर भरतीच्या याच्यामध्ये पाहिलं, यांनी सांगितलं की आम्ही प्रायव्हेट कंपनीला भरती दिलेली आहे, टाटाच्या कन्सल्टन्सीला दिलेली आहे. मग आता काल जो सर्व्हेअर डाऊन झाला त्यामध्ये जे काही मुलांचं नुकसान झालं, त्यांना अनेक गोष्टीला त्रास भोगावा लागला, त्याची जबाबदारी काय? पेपर फुटतात आहे त्याची जबाबदारी काय? करोडो अरबो रुपये तरुणांकडून जमा करणं आणि त्यांना नोकरीला आम्हीच दाखवणं हे तर सगळ्यात मोठं पाप आहे. 420 गुन्हे दाखल झाले पाहिजे राज्याच्या सरकारवर. तरुणांना नोकऱ्याचा आम्ही देऊन फसवण्याचा गुन्हे दाखल यांच्यावर झाले पाहिजेत. अशी परिस्थिती आज राज्यामध्ये आहे. तरुणांमध्ये मोठा उद्रेक राज्याच्या या भाजप प्रणित येड्याच्या सरकारबद्दल तरुणांमध्ये आहे. अजितदादा मुख्यमंत्र्यांना ठाण्याच्या प्रश्नावर जाब विचारतात, त्यामुळे कुठेतरी अजितदादांना आवरा अशी विनंती जी आहे भाजपच्या आमदारांनी भाजप म्हणजे पक्षश्रेष्ठींना केल्याची माहिती आहे. यांच्यात खूप सारं होणार आहे. या सगळ्या येड्याच्या सरकारमध्ये महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. आम्हाला यांच्या गंमत जम्मतमध्ये नाही पडायचं आहे, पण महाराष्ट्राचं जे नुकसान होत आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होत आहे, ती भरपाई कोण काढेल? यांच्या गमती जमतीमध्ये सत्तेच्या लालसीपोटी भय आणि भ्रष्टाचाराने बनलेलं हे महाराष्ट्राचं सरकार आहे. या सरकारमुळे आज महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. महाराष्ट्र कुठं गेला महाराष्ट्र असा प्रश्न आता महाराष्ट्रातली जनता विचारतात, असं चित्र आज निर्माण झालं. कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणतायत की शेतकऱ्यांना आतापर्यंत नाफेडकडून जो दिला जाणारा दर आहे तो इतिहासातला सर्वात मोठा दर आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही असंही ते म्हणाले. हे सगळे ऐतिहासिकच निर्णय करतात. शेतकऱ्याला आत्महत्या करणं लावणं म्हणजे यांच्यासाठी ऐतिहासिक निर्णय असतो. त्याच्यामुळे मी या लोकांवरच्या प्रतिक्रिया देणं म्हणजे खरं तर शेतकरी, मी मगाशी सांगितलं की शेतकरी आता पेटून उठणार आहे या लोकांच्या या फालतू चर्चेचं. कारण की नाफेड सरकार शेतकऱ्यांना माहिती आहे, यांच्या ज्या शासकीय केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या म्हणजे धान्य खरेदी ज्या व्यवस्था आहे या पण शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे आता यांनी शेती कशी करावी शेतकऱ्यांना शिकवण्याची गरज नाही आणि त्याचा माल खरेदी करण्याची जी प्रक्रिया आहे सरकार फिरून फिरून सांगतात हेही शेतकऱ्यांना आता कळलेलं आहे. यांचं आतलं पाप, यांच्या मनातल्या पापाच्या गोष्टी जे मन की बात सांगतात त्यांच्याही मनातलं पाप आता लोकांना कळायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी अवास्तव आहे आणि या गोष्टीचं कुठलंही तथ्य शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही. शिंदे फडणवीस सरकारचे जे शिंदे फडणवीस गटाचे जे आमदार आहेत त्यांच्यात मोठी अस्वस्थता बघायला मिळते. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. मागून आले अजित पवार आणि सोबत 8-9 मंत्र्यांना कॅबिनेटची शपथ दिली, तर कुठेतरी कसं बघताय सगळं? आगे आगे क्या होता देखो. अजून खूप सारं यांची गंमत जम्मत जी आहे, मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्राच्या जीवावर हे बेतलेले लोक आहेत. यांची गंमत जम्मत ही स्वतःसाठी आहे. भय आणि भ्रष्टाचारामुळे बनलेलं सरकार आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी व्यवस्थेनं, कारण की प्रधानमंत्री सांगतात की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला या लोकांनी आणि 8 दिवसानंतर ते मंत्रिमंडळात त्यांच्या भाजपच्या आपण पाहतो आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचारी कोण आहे? 18 कोटीचा रस्ता 250 कोटी रुपयामध्ये तयार करणारी भ्रष्टाचारी व्यवस्था, ज्याच्यामध्ये कॅगनी ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे, यांच्या संस्थेने ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे. तर भ्रष्टाचारी या देशाच्या लोकांना कळलेले आहे, जे केंद्रात बसलेले आहेत, राज्यात बसलेले हे सगळे भ्रष्टाचारी व्यवस्था आहे. जनतेला लुटणं हाच याचं एकमेव काम आहे आणि मोठ्या मोठ्या तोंडाच्या वाफेनं गोष्टी सांगणं एवढंच काम आज भाजप प्रणित आणि केंद्रातलं राज्यातलं सरकार करते. रावसाहेब दानवेंनी एक वक्तव्य केलेलं आहे की संभाजीनगरमध्ये जर निवडून यायचं असेल भाजपच्या उमेदवाराला तर आम्हाला इम्तियाज जलीलची मदत घ्यावी लागेल. तुम्हाला अजून सांगतो की आता येणाऱ्या राखीमध्ये बुरखेवाल्या आमच्या भगिनीच्या हातानं देशाच्या प्रधानमंत्र्यांनी राखी बांधली तर हे काही नवल होणार नाही आहे. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर, हिमाचलच्या निवडणुकीनंतर हे जे काही द्वेषाचं राजकारण होतं ते फक्त आता दिखाव्यासाठी ते काही गोष्टी करतील. तर राखीच्या दिवशी नरेंद्र मोदी बुरख्यावाल्या आमच्या भगिनीच्या हातानं राखी बांधतील इथपर्यंत परिस्थिती आता यांची येणार आहे. नानाभाऊ, 12 आमदारांच्या बाबतीत सरकारनं हायकोर्टामध्ये एक शपथपत्र दिलं. त्यात म्हटलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरूनच कोश्यारींनी महाविकास आघाडीने दिलेली यादी परत पाठवली. आता भगतसिंग कोश्यारी बिचारे नाही आहेत इकडे, ते बिचारेच म्हणावं लागेल.
त्यांनी किती त्या संविधानिक खुर्चीवर बसून त्या खुर्चीचा अवमान केला याच्याबद्दलचं एक महाराष्ट्रामध्ये त्यांचा एक मोठा पुस्तक लिहावं लागेल आपल्याला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भगतसिंग कोश्यारी यांची बाजू घेणं हे चुकीचं ठरेल आणि त्याबद्दलची चर्चाही होणं चुकीचं ठरेल. कारण की एका संविधानिक पदावर या पद्धतीचं महाराष्ट्रात तरी असं पाप कधीच झालं नाही. ते भगतसिंग कोश्यारीच्या काळात झालं. हे सगळ्या राज्याला आणि सगळ्या कायदेतज्ञाला माहिती आहे. अनेक कायदेतज्ञांनी सुद्धा तुमच्या चॅनलवर याच्यावरची डिबेट केलेली आहे. त्यामुळे संविधानिक व्यवस्थेचा कसा खून करू शकतात भाजप विचाराची लोक, हे त्याच्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण अगर देता आलं तर भगतसिंग कोश्यारी त्याच्यातले एकमेव आपल्याला कळेल. महाराष्ट्र कैबिनेट मंत्री ने विवादित बयान दिया है जिसमें उन्होंने कहा है कि अगर रोज मछली खाते हैं तो ऐश्वर्या राय जैसे आंखें होगी. तो ये महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री ने इस तरीके से बयान देना, नहीं उसके आगे कहा उन्होंने लड़कियां पटाने को भी अच्छी होती है. महिलांचा अपमान करायचं कसा हे भाजपच्या ये भाजप के लोगों को बताने की जरूरत नहीं है. नरेंद्र मोदी जी संसद में मणिपुर के विषय में जो जवाब उन्होंने दिया वो समझने लायक है. मणिपुर में महिलाओं को नंगा कर कर उनके ऊपर अत्याचार कर कर उनको जलाया जाता है. एक घटना नहीं 5000 घटना के ऊपर हो गए. अभी भी मणिपुर जल रहा है. लेकिन जिस दिन इसका जवाब लोकसभा में नरेंद्र मोदी जी दे रहे थे उस समय वो हंस हंस के बात कर रहे थे. कौन सी खुशी हो रही थी महिलाओं पे अत्याचार होते समय में? कौन सी खुशी हो रही थी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को? देश भारत माता का एक हिस्सा जल रहा है और तो भी नरेंद्र मोदी जी हंस रहे. इसका जवाब तो उनको देना पड़ेगा. मणिपुर हमारे देश का हिस्सा है. वहां पे हमारे माता बहनों की इज्जत लूटी जा रही थी. तब प्रधानमंत्री हंस रहे थे और तो उनके भाजपा प्रणीत जो मंत्रिमंडल है महाराष्ट्र में तो उनसे भी कौन सी उम्मीद की जाए? तो मच्छी खाओ, प्याज खाना बंद कर दो, इस तरह के वक्तव्य कर कर महंगाई पे, जो महंगाई इन लोगों ने कृत्रिम बढ़ाई है, किसानों की आत्महत्या जो इनके वजह से बढ़ती गई जा रही है बीजेपी की विचारधारा के वजह से, बेरोजगारों का देश बनाने ये जा रहे हैं. तो ये जो परिस्थितियां बनती जा रही है उस मूल मुद्दे को डाइवर्ट करने के लिए इस तरह के पाप करने का और उनके जख्मों पे नमक डालने का पाप ये लोग जानबूझकर करते हैं. और इनके वक्तव्य को बहुत सारा महत्व आप देने की कोशिश मत करो क्योंकि जनता इसमें और गुस्से में आती है और इनको घूमना भी मन कर देंगे लोग कुछ दिन के बाद बीजेपी प्रणीत मंत्रियों को. ऐसी परिस्थिति अब राज्यों में बनी है. धनंजय मुंडे दिल्लीला गेलेले आहेत वाणिज्य मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी. त्याच्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस करण्याचा प्रयत्न आहे का अजित पवार? देखो हमारे मित्र जापान गए राज्य के उप मुख्यमंत्री और जापान से उन्होंने प्याज किसानों का प्रश्न हल किया. इस तरह का आपके मीडिया के माध्यम से हम देख रहे हैं. मुझे मेरे मित्र देवेंद्र फडणवीस जी को पूछना है कि प्याज के ऊपर 40% जो निर्यात का जो टैक्स लगाया गया है वो तो केंद्र सरकार कम कर सकता था. क्यों नहीं किया? अब नाफेड खरीदेगा तो नाफेड क्या होता है वो हमारे राज्य के किसान को पता है. नाफेड ने ना प्याज खरीदा गए बार डबल इंजन की, अभी तो कितने 3 इंजन और 1 इंजन केंद्र का 4 इंजन की सरकार हो गई. तो पहले 3 इंजन की सरकार थी तभी उन लोगों ने नाफेड का ना प्याज खरीदा, ना चना खरीदा, ना तुअल खरीदी, ना कपास खरीदा. किसानों की क्या हालत हुई किसानों को पता है. तो इस तरह की गुमराह करने की जो टेक्निक बीजेपी ने और बीजेपी की मानसिकता के लोगों ने की है, किसानों को आत्महत्या करने के लिए जिस तरह से इन लोगों ने एक से एक योजना लाते हैं आत्महत्या करने के लिए, किसानों से पैसे लूटने का. 4 रुपया डीजल पेट्रोल पे किसान के नाम से पैसा लिया जाता है, खरबों रुपया जमा किया जाता है और साल में 6000 रुपया किसान को देते हैं. 100 रुपया लेते हैं और 5 पैसा देते हैं. क्योंकि प्रधानमंत्री जी ने कहा था अमेरिका में पहली बार जब गए, इनको तो बयान था, लेकिन प्रधानमंत्री के बाद बनने के बाद ये अमेरिका जब पहली बार गए तो उन्होंने कहा कि मैं व्यापारी हूं, मुझे व्यापार समझता है.
तो उनकी ये व्यापार नीति जो है किसानों को लूटने वाली है, देने से नहीं। आज खतों की दुकानों में, कृषि केंद्रों पे प्रधानमंत्री जी का फोटो लगा है और उसमें मुझे एक बड़ा ताजुब होता है कि अगर फर्टिलाइजर के रेट कम होते तो ठीक है, प्रधानमंत्री जी का फोटो लगा सकते थे। इंसेक्टिसाइड का रेट कम होता तो लगा सकते थे, बीजों का अगर रेट कम होता तो लगा सकते थे, लेकिन इनके रेट तो उन लोगों ने चौगुना कर दिए। किस आधार पर इनने अपने फोटो लगाए? कुछ दिन के बाद किसानी कालिख मत पोत दे उनके फोटो के ऊपर। देश के प्रधानमंत्री का अवमान होने की भी उसमें परिस्थिति हो सकती है। लोग किसानों में बहुत गुस्सा है और इसलिए इस तरह सब चीजें महंगा करके किसान का अनाज सस्ते में लेने का, जब किसान का फसल निकलती तो उसको कम दाम में कैसे किसान की बेचने की परिस्थिति हो, ये मानसिकता की सरकार जो केंद्र में बैठी है। और इसलिए ये कुरगुड़ी का इशू नहीं है इनके आपस का, ये किसानों को सामूहिक रीति बर्बाद करने की व्यवस्था राज्य और केंद्र की सरकार कर रही है। और इसलिए इनके झगड़े में मत फंसो, ये सरकार के एड़े की सरकार में। ये किसानों को बर्बाद करने की नीति जो बीजेपी ने बनाई है उसके परिणाम है कि किसान भुगत रही है। परंतु आता 2 लाख जापान महाराष्ट्र में उद्योग लाने के लिए गए, ऐसी चर्चा चल रही है। अभी क्या घोषणा को सीधा और दूसरा कुछ नहीं है। जो अपने राज्यों में आए हुए, हमारी सरकार में जो आए हुए उद्योग पूरे गुजरात में ये बेच सकते हैं, भेजा नहीं है, बेच सकते हैं। तो और अपनी खुर्ची टिकाने के लिए ये लोगों ने किया है, तो इनसे क्या उम्मीद करेंगे? सिर्फ राज्य सबसे बड़ा एक नंबर हो गया वगैरह ये घोषणा, क्योंकि लाल किले से भी घोषणा होती है देश के बारे में और राज्य के मुख्यमंत्री घोषणा करते हैं, तो इसलिए इनसे बहुत उम्मीदें नहीं है। अब लोग इलेक्शन की राह देख रहे, चुनाव कब आते हैं और इनको कब घर भेजते हैं, ऐसी लोगों की अब मानसिकता है। केंद्र सरकार 2 इंडिया लाख की बैठक हो रही है मुंबई में, किस तरीके से तैयारी हुई है, क्या उम्मीद रखते हैं उस बैठक आप से? पार्टी क्या उसमें- एजेंडा रहेगा उसमें? आप पार्टी उसमें ये कर रही है, सपोर्ट दे रही है, लेकिन छत्तीसगढ़ में वो अपना एजेंडा उन्होंने अपना तैयार किया है। देखो, मूल सब्जेक्ट है कि पार्लियामेंट के इलेक्शन अलग है और असेंबली के इलेक्शन अलग है। जितनी भी दल है सभी, वो सब दल को अपने अपने पार्टी बढ़ाने के अधिकार है। पार्लियामेंट में सामूहिक कैसे चुनाव लड़े जाए और जो एक तानाशाह की जो सरकार केंद्र में बैठी है नरेंद्र मोदी के रूप में, उसको कैसा हटाया जाए, उसके ऊपर का ये प्लान है। इसलिए ये जो परिस्थितियां हैं इंडिया अलायंस में, वो एकदम क्लियर कॉन्सेप्ट के साथ है। और हमारे पास 7 मुख्यमंत्री है, इनके पास तो उतने भी नहीं है। जिसने कभी सांसद का चुनाव लड़ा नहीं है, सांसद एक बना भी नहीं उस दल का। महाराष्ट्र के 2 लोगों को बुलाया था एनडीए में, तो उनके पास कुछ नहीं है, तो भी वो एनडीए में थे। तो एनडीए में और इंडिया में बहुत फर्क है। इंडिया की जीत होने वाली है, तो इसलिए ये सब वो किंतु परंतु जो है वह बिल्कुल दिमाग में मत रखो। इंडिया की जीत होगी और इंडिया हमेशा जीतते रहा है। हो शरद पवार संदर्भातला संभ्रम जो आहे तो दूर झालेला आहे का? तीसरी बैठक है, क्या एजेंडा होगा उसमें? बिल्कुल होगा। अभी 2 मीटिंग हुई, अब पूरा प्लान तैयार हुआ है, एजेंडा भी हमारा तैयार है और उसमें डिस्कशन होगा। और मुंबई ऐसा एक स्थल है क्योंकि महात्मा गांधी जी ने भी अंग्रेजों को चले जाओ का नारा भी मुंबई से लगाया था और अंग्रेज को इस देश को छोड़ के भागना पड़ा। वैसे ही ये मुंबई की इंडिया अलायंस की मीटिंग इतनी महत्वपूर्ण है। यहाँ से इंडिया अलायंस का एक बड़ा मैसेज पूरे देश में जाएगा और केंद्र की सरकार को सत्ता से बाहर जाना ही पडेगा, इस तरीके हमारी तयारी आहे। हो, तुम्ही म्हणताय मुंबईमध्ये बैठक आहे, पण शरद पवार यांच्या संदर्भातला तो संभ्रम आहे। शरद पवार नेमके इकडे आहे की तिकडे आहे, हे संभ्रम दूर झालाय का? पवार साहेबांनी स्वतः अनेकदा या सगळ्या विषयाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। मुंबईच्या बैठकीमध्ये ते एकदम पुढे राहतील आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मोदी सरकारच्यावर त्यांचा जो टीकास्त्र आहे त्याच्यामुळे ते इंडिया अलायन्समध्ये आहे, त्यांच्यावर तुम्ही शंका व्यक्त करू नका बस। तुम्ही शंका व्यक्त केली होती, तुमच्या विरोधी पक्षाने शंका व्यक्त केली होती, काँग्रेस वारंवार शंका व्यक्त केली होती, त्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला। तुम्ही स्टेटमेंट ऐकता कमी आणि दुसरं बोलताय। आम्ही सांगितलं ते महाविकास आघाडीचं एक भाग आहे शरद पवार साहेबांची पार्टी, त्यांच्या या सगळ्या लपाछुपीने भेटण्यामुळे लोकांमध्ये जनतेमध्ये संभ्रम होत आहे
हा संभ्रम होता कामा नये याची काळजी केली. आमच्यामध्ये संभ्रम निर्माण होते असं आम्ही कधी बोललो नाही. तुम्ही स्टेटमेंट तपासून घ्या. 58 कोटीचं कर्ज प्रकरणी सनी देओल आणि भाजपाचे सनी देओल त्यांना नोटीस बजावली होती त्यांच्या घराची लिलाव व्हायची, मात्र ती नोटीस आता स्थगित देण्यात आली काही तांत्रिक अडचण म्हणून. मित्रोंचा फायदा कसा केला जाईल हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. सनी देओलच्या मॅटरमध्ये जी यादी त्या बँकेने जाहीर केलेली होती, कोणावर 2 लाखाचं, कोणावर 3 लाखाचं, कोणावर 4 लाखाचं असं कर्जाची ती यादी होती. खूप लोक होते त्याच्यात सनी देओल सुद्धा 58 कोटीचं कर्ज त्याच्यावर होतं आणि त्यांच्या घरावर जप्ती करण्याचा निर्णय त्या कर्ज थकवणाऱ्यांच्या मध्ये होता. असा काय चमत्कार झाला? मग सगळ्यांची माफ व्हायला पाहिजे, सगळ्यांची नावं गायब व्हायला पाहिजे होते. सनी देओलचंच काय नाव कमी झालं? त्याच्यामुळे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार जे आहे जनतेचे पैसे लुटून आपल्या मित्रांचा फायदा कसा करायचा हे त्यांनी ठरवलेलं आहे. कारण की त्यांचे खासदार आहेत, त्यांचं कर्ज माफ झालं, ते केंद्र सरकारने केलं. म्हणजे 12 तासाच्या आत त्या यादीतून त्यांचं नाव गायब झालं. तर याचा अर्थ स्पष्ट झालंय. कालपर्यंत त्यांचे जे काही 4-5 मित्र विदेशात आहेत, देशातला एक मोठा मित्र आहेच, त्याला सगळं लुटून द्यायचं, त्याचे सगळे कर्ज माफ करायचे. आता सनी देओल 58 कोटीमध्ये, ते तर हजारो कोटीमध्ये आहे. सनी देओल बिचारा लहान माणूस आहे. 58 कोटीमध्ये त्याच्यासाठी 58 कोटी म्हणजे 58 रुपये आहेत. पण गरिबाचे 50,000 रुपये गरिबाला मोठे होतात. त्यांचं कर्ज माफ करायला यांच्याजवळ पैसे नाही. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला केंद्र सरकारजवळ पैसे नाही. पण हजारो करोड रुपयाचं, अरबो खरबो रुपयाचं यांच्या मित्रांचा 10-15 मित्रांचं कर्ज माफ करायला यांच्याजवळ पैसे आहेत. हे यांच्या भाजपच्या केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या मन की बात मधून आपल्याला स्पष्ट होतं. 2014 पूर्वी भ्रष्टाचाराचा आणि घोटाळ्याचा युग होता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगितलं का मागील 5 वर्षात 17 कोटी लोक जे बीपीएल मध्ये होते ते बीपीएलच्या यादीतून बाहेर निघाले. नीती आयोगाचा अहवाल द्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किती खोटारडे आहेत, किती खोटं बोलू शकतात हे यावेळेच्या 15 ऑगस्टच्या त्यांच्या लाल किल्ल्याच्या भाषणावरून स्पष्ट होतं. नरेंद्र मोदीजी, तुमचं एक बोट तुमचं विरोधकांकडे असेल तर 4 बोट तुमच्याकडे आहेत. तुमच्याच संस्थेने कॅगनी 18 कोटीचा रस्ता 250 कोटी रुपयात तयार केला आणि तुम्ही त्याचे अध्यक्ष आहे. त्या कॅबिनेट जी सब कमिटी आहे त्याचे अध्यक्ष प्रधानमंत्री आहेत. आता 18 कोटीचा रस्ता 250 कोटीमध्ये बनतात. देशामध्ये खूप सारे रस्ते तुम्ही केले जनतेच्या पैशानी. 18 रुपये पर लिटर डिझेलवर तुम्ही घेता, डिझेल पेट्रोलवर घेतात आहे. खरबो रुपये जनतेचे जमा केलेले आहेत. ते पैसे तुम्ही लुटण्याचं काम केलेलं आहे, पाप केलेलं आहे. जीएसटीच्या माध्यमातून तुम्ही लोकांचा, सर्वसामान्य लोकांचा पैसा गोळा करून तुमच्या मित्रांचा पैसा माफ केला, खरबो रुपये. मग हा पैसा कुठे गेला? आज देशाची तिजोरी खाली आहे. देशाच्या तिजोरीत सोनं नाही. हे गेलं कुठं? आणि त्याच्यामुळे खरे भ्रष्टाचारी तर नरेंद्र मोदीच आहे. कारण की त्यांची व्यापारी वृत्ती आहे. त्यांनी स्वतःच अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलं आणि म्हणून त्यांनी आता हे काँग्रेसला वाईट बोलून, शिवा घालून 2014 पासून ते सत्तेत आहेत. आता तुम्ही या 10 वर्षात काय केलं ते त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यामुळे आता हे आरोप जे आहेत काँग्रेसवरचे, हे आरोप आता तुमचे निरर्थक आहेत. त्याच्यामुळे तुमची नियत काय? 70,000 कोटीचा आरोप लावायचा राष्ट्रवादीवर आणि त्यांच्याच लोकांना तातडीनं मंत्रिमंडळात घ्यायचं. तर या देशातला भ्रष्टाचारी खरं कोण आहे हे आता नरेंद्र मोदीच्या रूपानं भाजपचा खरा चेहरा आता लोकांना कळलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थेच्या बाबत आता नरेंद्र मोदींना बोलायचा अधिकार पण राहिलेला नाही. हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. अगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होंगे या अजित पवार? दोनों नहीं बनेंगे. भाऊ, कांदा प्रश्न निकाली लागलाय असं म्हणता येईल का? कारण 2 लाख क्विंटल कांदा जो आहे, मेट्रिक टन कांदा जो आहे तो केंद्र सरकार खरेदी करणार आहे. नाशिक आणि नगरचे केंद्र जे आहेत त्या केंद्रांवर कांदा खरेदी केला जाणार आहे आणि 2410 एवढा प्रति क्विंटल हमीभाव देणार. त्यामुळे कांदा प्रश्न मार्गी लागलाय असं म्हणतात. छगन भुजबळ विरोधी पक्षात होते. कांद्याला 350 रुपये त्याला बोनस द्यायचा शेतकऱ्यांना पर क्विंटल, हा निर्णय झाला. तो अजूनपर्यंत मिळाला नाही. आता ते सत्तेत गेले. त्याच्यामुळे लबाडाचं जेवण
जेवल्याशिवाय खरं होत नाही हे आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेमध्ये सांगण्यात येतं. ही लबाड वृत्ती आहे आणि या लबाड वृत्तीचं जिथपर्यंत, आणि कांदा हा नाशिवंत आहे, मी मगापासून सांगतोय, ज्यांना शेतकरी कळला नाही, शेतकऱ्यांचं दुःख कळलं नाही, असे लोक सत्तेत बसलेले. आता नाफेड कोणत्या वर्षी चालू करेल खरेदी, तिथपर्यंत कांदा विकायचा की नाही शेतकऱ्यांनी, त्याची वाट पाहायची काय, हे सगळे प्रश्न आहेत. म्हणून लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही हे असं म्हणणं आहे, ते खरं आहे. गौतम अदानीचं संपत्ती जी आहे ती पुन्हा वाढ झालेली आहे. टॉप 20 श्रीमंत जे आहे म्हणजे त्यांचं नाव बिलकुल होणार आहे, कारण ते जनतेचे पैसे जे जीएसटीच्या रूपाने लुटून चालले जातात ते सगळे अदानीच्या घरी जातात. हे सरळ सरळ आहे, त्याचं सगळं कर्ज माफ केलं जातं आणि लोकांचे पैसे त्याच्या घरी. इतकं सोपं काम चाललंय, त्याच्यामुळे तो जगातला श्रीमंत माणूस होणार आहे. भारत देशातले सगळे पैसे त्याच्या घरी, केंद्राच्या तिजोरीत नसतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.